आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नव्यानं सुरू झालेल्या महाराजकारणाबद्दलच्या काही खास बातम्या। पक्षफुटीच्या आधी अजित पवार यांची याचिका, एक महत्त्वाची अपडेट हाती येते। ती पक्षफुटीच्या आधीच अजित पवार यांच्या वतीने थेट निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेच्या माध्यमातून 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र निवडणूक आयोगाला आधीच सुपूर्द करण्यात आलंय। एक अजित पवार यांच्या गटाची एक जबरदस्त खेळी आता समोर येते। 30 जूनलाच अजित पवार यांनी एक याचिका 40 आमदारांच्या सह्यांच्या पत्रासह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिली आणि अजित पवार यांनी एनसीपीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड याद करण्यात आली आहे। शपथविधीच्या 2 दिवस आधीच आयोगाकडे ही याचिका दाखल करण्यात आल्याचं कळतंय। त्यामुळे अजित पवार यांच्या बंडाची सगळी तयारी ही नेमकी किती दिवस आधीपासून सुरू होती असा प्रश्न आता विचारला जातोय। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? ज्या पद्धतीने बघितलं जात आहे की महाराष्ट्राच्या सत्ता राजकारणात हा दुसरा टप्पा सुरू झालेला। यापूर्वी शिवसेनेला एक टप्पा होता, आता हा दुसरा टप्पा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, यामध्ये निवडणुकीचं चिन्ह आणि पक्षाचा हक्क पुन्हा द्यायचा या संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे। याच पार्श्वभूमीवरती अजित पवार यांच्या जो 40 आमदारांचा गट आहे त्यांच्या वतीने एक याचिका कॅवेट दाखल करण्यात आलेली आहे की कारण या संदर्भात एक पत्र शरद पवार यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे एनसीपीचे, त्यांनी म्हटलेलं आहे यामध्ये की खास करून जी पक्षामध्ये घडामोडी सुरू आहे त्याची माहिती झालेली आहे। प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो, मुंबईत जाऊयात। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत आणि शशिकांत शिंदे आहेत पवार समर्थक आमदार त्यांच्यासोबत। विनोद, विनोद, माझा आवाज पोहोचतोय? आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। पण प्रश्न अनेक आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचं काम शरद पवार यांच्या नेतृत्वात होणार आहे। आज मात्र एक घटना त्यानंतर झाली आहे। ती घटना म्हणजे अजित पवार यांनी दावा केला आहे की राष्ट्रीय अध्यक्ष मी तसा प्रतिज्ञापत्र त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केला आहे। त्यामुळे आणखी या ठिकाणी पेच पाहायला निर्माण झाला आहे। आपल्यासोबत यावर बातचीत करण्यासाठी आहे राष्ट्रवादीचे आमदार शिशिर शिंदेजी। सर, आपण एकीकडे सभागृहात कामकाज बैठकीमध्ये काम करत असताना, चर्चा करत असताना, शरद पवारांचं भाषण ऐकत असताना, दुसरीकडे 30 जूनचं जे आमदारांचं पत्र आहे ते प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करून मीच राष्ट्रीय अध्यक्ष आहे असा दावा केला आहे अजित पवारांनी। तुमचं काय मत आहे? यामध्ये मी आपल्याला सांगतो, खरं म्हटलं तर दुर्दैव आहे, जेवढे शरद पवार साहेबांवर प्रेम करणारी आम्ही मंडळी होतो तेवढेच अजितदादावर पण प्रेम करणारी सगळी मंडळी आहोत आणि हे कुटुंब होतं। आज भाजपने ज्या पद्धतीने आमचं कुटुंब फोडण्याचा, पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला त्यात ते यशस्वी झालेले आहेत, आम्ही काही दोष देणार नाही। परंतु पवारसाहेबांनी सांगताना सांगितलं की आमदार किती कुठे आहेत, नेते कुठे किती आहेत, त्याच्यापेक्षा पक्ष आणि संघटना हे या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न मी करणार आहे। एक दुसरा आहे, इथे कार्यकर्ते जे उपस्थित झाले होते त्यांच्यामध्ये एक उत्साह होता। त्यांनी बघितलं ना व्यासपीठावर कोण आहे काय आहे, परंतु त्यांच्यामध्ये एक मोठा उत्साह होता, मोठा जोश होता आणि तो जोश उत्साह एवढाच दाखवत होता की पवारसाहेबांनी सांगितले कोण काही झालं तर मी आहे, मी त्याच्यानंतर शून्यातून परत उभं करू शकतो। हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना त्यांना दिलेला आहे आणि तो आत्मविश्वास घेऊन भविष्य काळामध्ये तशा पद्धतीने वाटचाल करण्याचा पक्ष निश्चित प्रयत्न करेल। पण एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे, तुम्ही आता आमदार आहात, आता अध्यक्ष बदलल्यावर कारवाई वेगळी होईल। आपण शरद पवार साहेबांसोबत आहात, त्याच्यामुळे तुमच्यावर कारवाई होण्याची भीती आहे? असं आहे की शेवटी कारवाईला आपण कोण त्या ठिकाणी भीती घालत नसतो, घाबरत नसतो। ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो त्यांना आपण कसं विसरणार, हा एक विषय। दुसरं, भाजपची जी आहे ती स्टेप 1 शिवसेना झाली, स्टेप 2 आता राष्ट्रवादी झालेले आहे। प्लान तोच आहे, त्याच पद्धतीने मुवमेंट चालू आहे। त्यामुळे आता कायदेशीर लढाई पुढे आता तशा पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न होईल, बघू पुढे काय काय होतंय ते। पण आगामी लोकसभेची निवडणूक जवळ आहे आणि तुम्हाला कायद्याच्या पेचमध्ये फसवण्याचं काम भाजपने केलं। भाजपला खरं म्हणता तुम्ही सांगू का, बहुमत असताना राष्ट्रवादी फोडण्याच्या संदर्भातला प्रयत्न करणं हे भाजपचं अपयश आहे। महाराष्ट्रामध्ये त्यांना कळून आलेलं आहे, राज्य तर जाणारच आहे, परंतु विधायक
आणि त्याचबरोबर खासदार सुद्धा आपले निवडून येणार नाही अशी भीती असल्यामुळे त्यांनी ऑपरेशन राष्ट्रवादी केलं. मला खात्री आहे की यामध्ये भाजप यशस्वी जरी झाली तर जनतेच्या मनामध्ये जो रोष आहे त्याचा परिणाम येत्या लोकसभेत आणि विधानसभेला त्यांनी कितनी फोडाफोडी केली तर जनतेच्या मनातली फूट काढणं त्यांना शक्य होणार नाही. तो रोष आहे तो त्यांना निवडणुकीला पाहायला मिळेल. शेवटचा प्रश्न, जी भीती आता आहे ती भीती अजित पवार यांच्या गटाला पण आता पुढे भविष्यात होईल? मी आज काय सांगू शकणार नाही. शेवटी कसं आहे, पवारसाहेब आणि अजितदादा दोघंही काम करणारे नेते आहेत. परंतु शेवटी जनतेच्या मनामध्ये काय आहे हा अंदाज शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जेव्हा फुटली आजही सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे गटाला बाजूला करून आता राष्ट्रवादीला अजितदादांना पुढे आणण्याचा प्रयत्न होणं ही सत्य आहे. महाराष्ट्रामध्ये हा दुसरा अंक झाल्यानंतर सुद्धा जनतेच्या मनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल प्रचंड सहानुभूती मिळेल. आपल्याला एक विषय सांगतो, मागचा जो पवारसाहेबांनी आता उल्लेख केला 2019ला 15 ते 16 आमदार अशी परिस्थिती असताना पवारसाहेब महाराष्ट्रामध्ये फिरले, एक क्रांती झाली आणि सत्ता हातामध्ये आणण्याचा इतिहास घडवला. तेच पवारसाहेब परत महाराष्ट्रामध्ये फिरल्यानंतर काय होतं हे काल चव्हाणसाहेबांच्या साताऱ्याच्या असलेल्या स्मृतीला वंदन करून पवारसाहेब निघालेले आहेत. आणि मला वाटतं की इतिहास घडवण्याची ताकद या नेत्याला, आणि मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे की देशातल्या सर्व विरोधी पक्षाला एकत्र आणण्याची ताकद फक्त पवारसाहेबांना आहे. म्हणून तोच नेता डॅमेज करायचा प्रयत्न होत असेल तरी तुम्हाला सांगतो की उद्याच्या आधुनिक जयप्रकाश नारायण या महाराष्ट्रातला आमचा नेता शरद पवार असेल. नक्की आमदार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कायम आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की ते म्हणजे उद्धव ठाकरे यांना ज्याप्रमाणे घटनेच्या पेचात कायद्याच्या पेचामध्ये पाडलं होतं तसाच प्रकारचं आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे नवीन नाही, परंतु शरद पवार यांचं नेतृत्व असल्यामुळे हे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांचे नेते लवकरच या स्टेजला पार करतील. बरं विनोद, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे गाडीत बसून रवाना होत आहेत. आपल्या सर्व आमदार, समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. त्याच वेळेला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अंधेरीमधल्या एका मोठ्या सभागृहात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शक्ती प्रदर्शन झालं. आणि आता अजित पवार यांना समर्थन देणारे सर्व आमदार एका विशेष बसनं मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये रवाना झाली आहेत. आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत काही क्षणांपूर्वीची. तर ही ती दृश्य आहेत जेव्हा अजित पवार यांचे सर्व समर्थक आमदार एका विशेष बसनं रवाना झाले मुंबईतल्या एका खास हॉटेलमध्ये, जिथे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या आमदारांची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि हे शक्ती प्रदर्शन आता पुढे कशी वळणं घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. हे बंड होण्याच्या पूर्वी 2 दिवस अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक अर्जही दाखल केला होता आणि त्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी कळत आहेत. आणि आता आपण थेट जाऊयात अनंत कळसेजी आपल्यासोबत जोडले गेलेत. अनंत कळसे यांचा विधिमंडळातला 4 दशकांपेक्षा मोठा अनुभव आहे. विधिमंडळाचे मुख्य सचिव राहिले, ते सर्व कामकाज त्यांच्या देखरेखीखाली अनेक वर्ष झालेलं आहे. अनेक मुख्यमंत्री, अनेक विधानसभेचे अध्यक्ष या सगळ्यांना अनंत कळसे यांनी अगदी जवळनं पाहिलं आहे. आणि या सगळ्या नियमांची अतिशय बारकाईनं आणि नेमकेपणानं माहितीसुद्धा कळसे सरांना आहे. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. नमस्कार सर, माझा पहिला प्रश्न, निवडणूक आयोगाकडे 30 तारखेलाच अजित पवार यांनी अर्ज दाखल केला आहे की राष्ट्रवादी पक्ष हा त्यांचा आहे, पण निवडणूक आयोगाकडचा पक्ष आणि शेवटी सभागृहातला पक्ष या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. आता सभागृहात नेमकं काय होणार राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढे?
नाही, यामध्ये भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीमध्ये लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष या दोन सविस्तर वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. बरोबर. आता यामध्ये मुख्यत्वे करून राजकीय पक्षाला मान्यता देण्याचं काम हे आर्टिकल 324 प्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्ताचं असतं. बरोबर. आणि त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे ती रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट प्रमाणे इलेक्शन कमिशनला पाठवली जाते आणि त्याला त्यांची मान्यता घेतली जाते. आणि असं मला प्रायमा फेसी असं दिसतंय की राष्ट्रवादीच्या घटनेप्रमाणे माननीय शरद पवार हे त्यांचे अध्यक्ष आहेत असं म्हणजे सकृतदर्शनी टीव्ही न्यूज वरून दिसतंय ते. आता यामध्ये असं घडलंय की हा पक्ष दोन्ही गटांनी क्लेम केलेला आहे. जशी शिवसेनेच्या बाबतीत ते घडलंय तसंच सेम स्टोरी इथे रिपीट झालेली आहे. तेच लॉजिक इथे लावण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या पक्षावर दावा अजित पवार साहेबांनी केलेला आहे. आणि त्यांच्याकडे आता आणि शेवटी कमिशन मी एक मिनिट आपला घेतो कमिशन त्यामध्ये सादिक अली वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या जजमेंटचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाचं एक अत्यंत महत्वाचं लँडमार्क डिसिजन आहे. त्यामध्ये त्याने ट्रिपल टेस्ट म्हणजे कुठलाही पक्ष ठरवताना मान्यता देताना ट्रिपल टेस्टचा आधार घेतलेला आहे. ट्रिपल टेस्ट म्हणजे पहिली म्हणजे ध्येय धोरण पक्षाचे आणि दुसरी टेस्ट म्हणजे की पक्षाच्या मूळ राजकीय पक्षात आणि संसदीय पक्षामध्ये कोणत्या गटाचं बहुमत आहे ती एक टेस्ट असते. आणि तिसरी पॉप्युलॅरिटी टेस्ट असते म्हणजे याच्यामध्ये विधिमंडळ पक्षामध्ये किंवा लोकसभेमध्ये कोणत्या पक्षाचे किती खासदार आहेत आमदार आहेत हे ठरवलं जातं. त्यामुळे कमिशनने शिवसेनेच्या प्रकरणात ती पॉप्युलॅरिटी टेस्ट धरून शिवसेनेला गटाला मान्यता दिलेली होती. आणि या प्रकरणामध्ये कदाचित कमिशनकडे जर हे प्रकरण गेलंय तर याचाच आधार घेऊन त्या जजमेंटचा आधार घेऊन ते निर्णय घेतील असं सकृतदर्शनी दिसतंय. बर. कळसे सर, तुर्तास खूप खूप धन्यवाद. आम्ही पुन्हा तुमच्याशी नक्की संपर्क साधू आणि या संदर्भातल्या आणखीन गोष्टी समजून घेऊ. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून स्वतंत्र बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. वांद्रे इथे आयोजित करण्यात आलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या मेळाव्यावर शरद पवार यांच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी शरद पवार यांच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. तुमचं वय 82 वर्ष झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही असा अप्रत्यक्ष सवाल अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना केला. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर तुम्ही दिलाच कशाला असा खोचक प्रश्न सुद्धा त्यांनी केला. तसंच लोकांच्या समोर मला व्हिलन का ठरवलं जातं हेच कळत नाही, आमच्यात सरकार चालवण्याची धमक नाही का असा परखड सवाल अजित पवार यांनी त्यांचे काका आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर उपस्थित केला. दरम्यान उलट आजही पवार साहेब माझं दैवत आहेत असंही अजित पवार यांनी आवर्जून नमूद केलं. दरम्यान आता नवीन पिढी समोर येते. चुकलं तर चुकलं असं सांगा, चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ, पण कोणासाठी चाललंय हे असं चित्र का निर्माण केलं जातंय असे बिनतोड प्रश्नसुद्धा अजित पवार यांनी उपस्थित केले. का मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजही माझं ते दैवत आहे. चुकलं तर सांगा ना अजित, तुझं हे चुकलं. चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ, पण कुणा करता चाललं हे? कशा करता चाललं हे? का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं? काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची. मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही?
तुम्ही आशीर्वाद द्या ना. त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं. ही चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानंतर पवार साहेब पुण्याला होते, नंतर साताऱ्याला गेले. ते रात्री उशिरा आले म्हणून काल दुपारी मी यशवंतराव चव्हाण सेंटरला त्यांची भेट घेतली. साहेबांशी पण चर्चा झाली आहे आणि तिथून मला प्रचंड हाताचा त्रास होत असल्यामुळे माझी ट्रीटमेंट इथे आहे. मी मुंबईला ऍडमिट होऊ शकत होते, परंतु मी 2 दिवसाच्या तयारीने गेलेली होती. माझं बाळ माझ्यासोबत असतं, सगळे कपडे वगैरे बॅग सगळाच प्रॉब्लेम होता आणि माझी ट्रीटमेंट इथे असल्यामुळे ऑलरेडी 4 तारीख आमची ठरली होती. केळकर सरांनी 4 तारीख सांगितली होती आपण सर्जरीचं प्लॅन करू, बट आता त्यांनी म्हणे आपण औषधांनी त्याला जर करू शकू तर उगाच कट द्यायचं आणि असं करून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुमच्या सहीला फार महत्व आहे. हो. तुम्ही कुठल्या कागदावर सही करता हे तुम्ही बघितलं नव्हतं त्यावेळी? हे बघा, आमच्या पक्षाच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास आहे, त्याच्यामुळे मी सही केलेली आहे हे मी मान्य करते. कारण सही खोटं बोलून इथे खोटं बोलण्याचं राजकारण आहे. दादांच्या आणि सगळे मी एकटी आमदार नव्हते तिथे, अनेक आमदारांनी केल्या, अनेक आमदारांच्या पाठोपाठ मी पण तिथे सही केलेली आहे. आणि सही केल्यानंतर जेव्हा राजभवनाकडे चला तेव्हा थोडासा मलाही प्रश्न पडलेला होता आणि त्याच्यानंतर मी दादांशी बोलले. दादांशी माझं 2 ते 3 वेळा बोलणं झालं की असं का म्हणून. त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहे. माझं काय मनातलं सल होतं, माझं काही दुःख होतं किंवा जी संभ्रम आहे त्याच्याविषयी माननीय पवार साहेबांशी बोलणं झालं. ते कुठेतरी शेवटी मी आमदार आहे, जनतेच्या मतावर आहे, सगळ्या मतदारसंघाचा कौल घेईन आणि त्याच्यानंतर माझं पुढचं पाऊल राहील. तुम्ही म्हणतात की आंधळा विश्वास आहे, तुमचा विश्वासघात झाला आहे ही सही करून काय वाटतं? मला असं अंधविश्वासघात म्हणता येणार नाही त्याला. त्याच्यानंतर दादांशी बोलणं झालं, दादांनी काही गोष्टी समजून सांगितल्या आहेत, त्या मी पदाधिकाऱ्यांशी पक्षाच्या सर्व लोकांशी बोलेल आणि त्याच्यानंतर पुढचं पाऊल राहील आमचं. पण सगळे नौखे आमदार, फर्स्ट टर्मचे आमदार असेल किंवा 4-4, 5-5 निवडून आलेले सगळेजण आज कुठल्या ना कुठल्या गटामध्ये सहभागी झालेले आहेत. तुम्हालाच नेमकी अडचण काय येते? मला कुठे काय अडचण आहे, मी आधी अजित पवारांचा गट की शरद पवार? हे बघा, सगळे आमदार हे जाऊन आज तिथे आलेले आहेत. आपल्या माहितीस्तव सांगते, 2 तारखेला सगळे आमदार होते, नाशिक जिल्ह्याचे आमदार भेटले, सगळे लोक मतदारसंघात जाऊन आज पुन्हा मुंबईला गेले. म्हणजे काहीतरी मतदारसंघाचा कौल किंवा मुख्य त्यांच्या प्रमुख लोकांशी चर्चा करून ते गेलेले. माझी कोणाशीही चर्चा झालेली नाही. मी गेले 2 दिवस मानसिक स्थिती सांगते काय तुम्हाला की माझ्यासाठी वैयक्तिक मी भावनिक आहे. मी काही अशी निगरगट्ट राजकारणी नाहीये, मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली आहे. त्याच्यामुळे पवार साहेब आणि दादा हे चॉईस करायचे झाले तर माझ्या पुढे खूप मोठा यक्ष प्रश्न आहे. हा जीवनातला म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न म्हणतो ना, त्याच्यातली एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला सगळ्यांना विश्वासात घेऊनच मी माझा पुढचा निर्णय घेणार आहे. अजितदादांचं भाषण सुरू होतं, भाषणात त्यांनी सांगितलं तुमचं नाव देखील घेतलं, ते आजारी म्हणून आलेले नाहीये. एक प्रकारे तुम्ही त्यांना पाठिंबा दिलाय असं त्यांच्या बोलण्यात त्यांनी असं स्टेटमेंट केलं नाही. काही आमदार आलेले आहे, काही कारणास्तव येऊ नाही शकले आणि काही दवाखान्यात आहे. त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही आमदार निवडले. मग त्यांनी सुनील शेळकेंचं नाव घेतलं, भाजपमध्ये होते त्यांना राष्ट्रवादीत आणलं, त्यांनी निलेश लंके शिवसेनेतून आले आणि मी पण भाजपमधून मला आणलं असा त्यांनी माझा उल्लेख केला. हे मी स्वतः ऐकलेलं आहे. त्यांनी तुम्हाला निवडलेलं आहे. हे बघा, मी सही केल्या त्याच्यामुळे, मी सही केल्यामुळे ते पाठिंबा माझा गृहीत धरणारच आहे. परंतु माझी अधिकृत भूमिका ही अधिवेशनाच्या आधी मी जाहीर करू शकते. कारण मी अजूनही आता इथे मी रोज मतदारसंघातले लोक बोलू शकत नाही, हे हॉस्पिटल आहे. मी जेव्हा घरी जाईन तेव्हा घरी किंवा ऑफिसला सगळ्यांशी चर्चा करेल, त्याच्यानंतर तुम्हा सर्वांपुढे मी भूमिका मांडेल. तुमच्या मतदारसंघात तुमचं काम नाहीये, प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध आहे तुम्हाला त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे आपली कंप्लेंट, आपली तक्रार जी आहे ती वरिष्ठ पातळीवर गेलेली आहे आणि म्हणून हा वेळ चाचपण्यासाठी तुम्हाला लागतोय. मधल्या काळात तुमची दुसऱ्या पक्षातली सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता निर्णय घेत नाही असे देखील बोललं जातं. हे बघा, चर्चांना उधाण असतं, आमचं क्षेत्रच असं आहे. सगळेच बाजू आम्ही 100% कोणालाही सॅटिस्फॅक्शन आम्ही करू शकत नाही. 100% लोकांचं समाधान करणं हे कुणालाच शक्य होत नाही. त्याच्यामुळे कोण काय बोलतं याच्याशी मला कर्तव्य नाही. माझी नाळ ही सर्वसामान्याशी जुळलेली आहे. कोणाला मी कदाचित कोणाचं काम नसेल झालं, ते असमाधानी असतील, त्यांनी तक्रारी केल्या असतील, परंतु इतर पक्षांचे नाहीये. आणि माझ्या पक्षाच्या लोकांनाही माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला अधिकृत ही उमेदवारी देऊन इथे आमदार बनवलेला आहे. परंतु मी
वेळोवेळी सांगितलेलं आहे की सर्वांचाच मला मदत झालेली आहे, म्हणून मी आमदार झाले आणि सगळ्यांशी चांगलं रिलेशन ठेवणं हे माननीय पवार साहेब आमचे गुरु आहेत आणि त्यांच्याकडूनच आम्ही शिकलेलो. तुम्ही आता म्हणतात की कोणा दोघांपैकी एक निवडणं हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. उद्या तुम्ही म्हणतात मी माझी भूमिका पण मांडणार आहे हो. कार्यकर्त्यांशी लोकांशी बोलून. मग तुम्ही काय करणार? म्हणजे तुम्हाला कोणाच्या दोघांच्या बरोबर मतदारसंघातले लोक काय म्हणतात, जीवन मरणाचा प्रश्न हे बघा, आता तेव्हा पण राहणार एक वर्षानंतर इलेक्शन्स आहेत आणि सर्व 288 आमदार राष्ट्रवादीच्या 53 आमदारांच्या समोरचा हा प्रश्न आहे. आमच्यासाठी म्हणजे जितकी आमच्या आमदारांची चर्चा झाली, साहेब दादा आमच्यासाठी वेगळे नाही, ते आमच्या आदरस्थानी आहेत आणि त्यांचा आदेश आम्हाला शिरोधारी असतो. मी तेच सांगते की गटतट आम्ही मानत नाही, परंतु पुढे कोणत्या प्रवाहात जायचं, कोणासोबत जायचं, साहेबांचा आदेश साहेब हे कायम आमच्या मनात आहेत, आमच्या साहेबचं दैवत आहे. हे फक्त डायलॉग नाहीये, हे फक्त हे नाहीये, आमच्या मनाची भावना आहे. जितके आदर मी माझे वडील कैलासवासी बाबूलाल सोमाजी आहिरे यांचा करते, तेवढाच आदेश तेवढाच आदर हा माननीय पवार साहेबांचा मी करते. त्याच्यामुळे आदेश मानणार हे मी तुम्हाला तेच सांगते, हे इंडिव्हिज्युअली माझा निर्णय नाहीये, हा शेवटी जनतेचा निर्णय आहे. उद्या मला जेव्हा जायचे जनतेत जायचं आहे, उद्या जनता ज्यांच्या बरोबर आहे त्यांच्या बरोबर मी राहणार आहे. अजितदादांनी देखील पवार साहेबांना दैवत म्हटलेलं आहे, विठ्ठल म्हटलेलं आहे, तुम्ही देखील तेच म्हणताय, परंतु त्यांनी त्यांचा रस्ता निवडलेला आहे. मग तुम्हालाच रस्ता निवडण्यासाठी ते मोठी त्यांनी स्वतः दादांनी मान्य केलं की 7-8 टर्म निवडून आलेले आहेत, त्यांचं एक प्रस्थापित ते लोक आहेत. आम्ही आता कुठे पाऊल मतदारसंघ जमवायचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे आम्ही त्यांचे नेते आहेत, ते स्वतः नेते आहेत पण आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे आम्ही खूप लहान आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला सर्व जनतेचा जो कौल आहे तो मान्य करायचा आहे. मतदारांनी काय समजायचं, तुम्ही कुठल्या गटात आहात की गटातून नाही किंवा राष्ट्रवादी सोडली, काय राष्ट्रवादी सोडलेली नाही, मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत आमदार आहे. मतदारांचे असे अनेक प्रश्न आहेत. मी सगळ्यांची चर्चा मी सर्व मतदारांना आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छिते, देवळाली मतदारसंघाला, की 2 दिवस प्रचंड मानसिक तणाव आहे, आजही आहे, मी मान्य करते आहे. त्याच्यात कोणाशी संपर्क नाही होऊ शकलेला, परंतु हे हॉस्पिटलचं माझं निवडलं तर मी प्रत्येकाशी प्रमुख लोकांशी चर्चा करणार आणि त्याच्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार. तुम्हाला सांगितलं ना की दादा आणि साहेब हे जर निवडायचे असेल तर आमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे, तो ताण राहणारच आहे. घरात कुटुंब आहे, जर तुम्हाला तुमची आई आणि वाईफ आणि मुलं यांच्यात निवडायचं राहिलं, तुम्हाला जो यक्ष प्रश्न उभा राहील, कारण एकीकडे जन्मदाती आणि एकीकडे जीवनसाथी, असा जसा प्रश्न होऊ शकतो तसं माझ्यासाठी तो प्रश्न आहे. पवार साहेब येवलेल्या सभा घेणार आहेत, त्या ठिकाणी तुम्ही जाणार का? माझी तब्येत बरी असली तर मी जाईल. तुम्ही दादा पण तुमच्या त्यांनी प्रचंड मला मदत केली आहे आणि उपकाराची जाणीव. त्यामुळे प्रचंड मानसिक बैठकीचं प्रयोजन, नियोजन आणि पुढे काय होऊ शकतं? आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित होणार आहेत. कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात. या कायदेशीर पेचामध्ये समजा जसं आपण आज बघितलं की 31 विधानसभेचे आमदार होते आणि त्यानंतर 5 जे आहे ते विधान परिषदेचे आमदार आहेत, परंतु हे संख्याबळ म्हणजे 54 पैकी जर आपण हे आमदार पकडले तर हे अजून 2/3 होत नाही आहे. त्यामुळे पुढे जर कायदेशीर पेच निर्माण झाला तर नेमकं काय करायचं? उद्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सुद्धा बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे, तर त्यामुळे तिथं नेमकं काय होतं या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत त्या आमदारांच्या मनात असणार आहे. त्या प्रश्नांबद्दलची जी सोडवणूक आहे ती अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे करत असावेत. परंतु आत्ताच थोड्या वेळापूर्वी अगदी 1 मिनिट झालेलं आहे, प्रफुल्ल पटेल यांचं मार्गदर्शन संपून प्रफुल्ल पटेल ताज हॉटेलच्या बाहेर पडलेले आहेत. अजित पवार आणि इतर आमदार जे आहेत ते अजूनही आतमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. नक्की या बैठकीमध्ये नेमके कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली ती आपल्याला थोड्या वेळात अगदी प्रणाली काही क्षण थांबवते तुला, पण अर्थात तुझ्याकडनं माहिती घ्यायची आहे. ताजमध्ये ही सगळी बैठक सुरू आहे, सगळ्या आमदारांशी अजित पवार बोलत होते, प्रफुल्ल पटेल बाहेर पडले जेव्हा आपल्या प्रतिनिधी प्रणाली आपल्याशी बोलत होत्या. त्यामुळे नेमकं आता काय होत
होतं? हे सगळे आमदार याच हॉटेलमध्ये थांबणार आहेत का पुन्हा आपापल्या घरी निघून जातील? हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे आणि या संदर्भातली बातमी आपल्यापर्यंत पोहोचेल. प्रणाली, आभार माहिती दिल्याबद्दल. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली होती, ती संधी दवडली असा फटका आणि याचा फटका पक्षाला पुढील काळात बसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलताना स्पष्ट केलं. 2004 मध्ये तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 71 आमदार जिंकून आलेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री बनण्याची संधी होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या या चुकीचा फटका बसत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. दरम्यान शरद पवारांचा थेटपणे उल्लेख न करता वरिष्ठ असा उल्लेख अजित पवारांनी आपल्या भाषणात केला. मात्र त्यांनी पवारांनी चुकीचे राजकीय निर्णय घेतल्याचा फटका पक्षाला बसला असे आरोप मात्र अप्रत्यक्षपणे नाव न घेता का होईना केलेले आहेत. सगळंच आपल्याला मिळालं पाहिजे असा हव्यास कुणी मनामध्ये ठेवता कामा नये. पण 4 खाती जास्त घेऊन 4 मंत्रीपद जास्त घेऊन आलेली संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभ्या भारताने बघितलं होतं. संधी आली होती. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, 2023 मध्ये ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसला असता. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवस महाराष्ट्र